आज विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यामध्ये दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट आलेली असून अकोला इथे राज्यातील उच्चांकी 46.9 अंश सेल्सिअसवर तापमान गेलं, तर अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। काल उत्तर प्रदेशमधील बांदा इथे देशातील उच्चांकी म्हणजेच 47.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। विदर्भातील 4 जिल्ह्यांमधील तापमान 46 अंशांच्या पार गेलंय। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत। जितेंद्र, गेला 1 महिना आपण पाहतोय हवामान विभाग जे अंदाज वर्तवतायत खरे ठरतायत। उच्चांक गाठलेला आहे तापमानाने, एक बळी सुद्धा गेलेला आहे उष्माघाताने असा संशय होता। आता सध्या किती तापमान आहे विदर्भाचं आणि पुढचा अंदाज हवामान विभागाने काय वर्तवलेला आहे तापमानासंदर्भात? सध्या आपण पाहिलेलं आहे की अलीकडच्या काही दिवसांमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने वाढ होते आणि खास करून विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये सूर्य कोकण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामध्ये विदर्भातील 4 शहरांचं तापमान हे 46 अंशाच्या वर गेलेलं आहे। नागपुरातही तापमान 45 अंशाच्या वर आहे। जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील 11 जिल्ह्यांचं तापमान 43-44 अंशाच्या वर आहे। एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या 15 ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे मे मध्ये काय परिस्थिती आहे याचा विचार देखील करणे शक्य होऊन नाही राहिलेला आहे। त्यामुळे येथे काही दिवस म्हणजे जवळपास 1 ते 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं, कारण तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या तापमानामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने देखील केलेलं आहे। मात्र त्यासोबतच काही सोयी सुविधा देखील केलेल्या आहेत, ज्यामध्ये कोल्ड वॉर्ड असेल किंवा इतर जे हिट ऍक्शन प्लॅन असतात ते देखील प्रशासनाने सुरू केलेले आहेत। शाळांच्या वेळा कमी केलेल्या आहेत। शाळा 10 विदर्भातल्या यापूर्वीच संपायला पाहिजे होत्या, मात्र शिक्षण विभागाचा हा अजब निर्णय आहे की शाळा या 30 एप्रिल पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो किती धोकादायक असू शकतो ते आता आपल्याला या वाढत्या तापमानामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे त्या शाळांच्या वेळा देखील कमी करण्यात आलेल्या आहेत। शाळा बंदच ठेवण्याची मागणी पालकांनी केलेली होती, मात्र ती मागणी कुठेही मान्य करण्यात आलेली नाहीये। आता तापमान जे आहे ते सतत वाढत आहे। आजही तापमान हे 45 अंशाच्या वर राहण्याची अनेक शहरात शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या अनुषंगाने स्थानिक नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते। मात्र हीट वेव्ह आहे, हीट वेव्ह हा पुढील 1 ते 2 दिवस राहणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घ्यावी असंही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येतं। नाही, बरोबर आहे। हीट वेव्हच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन सातत्यानं करतायत। त्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी सुद्धा प्रशासन घेत आहे असं दिसतंय। धन्यवाद जितेंद्र, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांनी नुकतीच दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यामध्ये शाळांची वेळ उन्हामुळे तापमानामुळे आणखी कमी करण्याची मागणी केली गेली आहे। वाढत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतोय, मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यामुळे अकोल्यामध्ये ही खबरदारी घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कारण की अकोल्यामध्ये सर्वाधिक 46.9 जवळपास 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अकोल्यामध्ये शाळांची वेळ सकाळी 11 वाजेपर्यंत करण्यात आली आहे। मात्र सकाळी 10 वाजेनंतरच उन्हाचा त्रास जाणवतोय, परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतोय आणि वाढत्या तापमानाच्या मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामामुळे शाळांची सध्याची 11 वाजताची वेळ बदलली गेली आहे आणि ही वेळ आणखी कमी करावी अशी मागणी पालक करतायत। आपण विभागवार आढावा घेतोय, कोणकोणत्या ठिकाणी किती किती तापमान आहे। यानंतर जाऊया चंद्रपूरमध्ये। चंद्रपूरचं तापमान सुद्धा तब्बल 45 अंशांवर पोहोचलंय। नागरिक बरेच हैराण आहेत, अंगाची लाही होती आणि त्यामुळे जनजीवनही बरंच विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच भारतीय हवामान विभागानं 27 एप्रिलसाठी म्हणजे आजसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे उष्णतेच्या लाटेचा। दुसरीकडे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा सातत्यानं जिल्हा प्रशासन करत आहे। आणि आज पार्श्वभूमीवर हीट वेव्ह असताना नागपूर जिल्ह्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय। बसनं प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण अमृत पाटील यांचा मृत्यू झालाय।
मृत व्यक्ती कळमेश्वर तालुक्यातील मांडवी गावातील रहिवासी आहे. नागपूरचा पारा 45.5 अंशांवर गेलाय आणि उन्हामध्ये बाहेर न पडण्याचा सल्ला सुद्धा नागरिकांना दिला जातोय. नागपूर जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचे गंभीर परिणाम दिसायला सुरुवातही झाली आहे. जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उन्हाचा तडाखा वाढलेला असून एप्रिलच्या शेवटच्या रविवारी म्हणजे काल तापमानानं 3 वर्षांचा विक्रम मोडीत काढलाय. एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार हॉट संडे कालचा ठरलेला आहे. 26 एप्रिल रोजी काल शहरामध्ये कमाल तापमान तब्बल 44 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं, जे मागच्या 3 वर्षांमधील उच्चांकी तापमान आहे. शहर आणि परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागलाय आणि याच वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेमध्ये रस्ते ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी घरातच राहणं पसंत केल्याचं दिसतंय. तापमानासंदर्भातली अपडेट नाशिकमधून. नाशिक शहरामध्ये सुद्धा उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय, कारण की नाशिकमध्ये तापमान 41.4 अंश सेल्सिअसवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांक या तापमानानं गाठलाय आणि उष्णतेची तीव्र लाट आजही कायम असल्याची माहिती आहे. त्यामुळे परिणामी दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळलेलं आहे. सलग आपण पाहतोय 10 ते 12 दिवसांपासून तापमान 39 अंशांच्या पुढेच आहे. किमान तापमान सुद्धा वाढलेलं आहे. रात्री सुद्धा उकाडा कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बरं, दुसरीकडे बुलढाणा शहर हे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं. मात्र ही ओळख आता पुसली जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय, निर्माण झालंय. कारण की गेल्या 52 वर्षांमध्ये 42 अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद करण्यात आली आहे. मात्र काल सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअसची उच्चांकी नोंद झाली आहे. नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यांवर तुरळक नागरिक दिसत आहेत आणि पुढील काही दिवसांमध्ये हे तापमान 45 अंशांचा आकडाही पार करणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन सतत करण्यात येत आहे. बातमी आहे बुलढाण्यामधून. तब्बल 52 वर्षांनंतर तापमान 43 अंश सेल्सिअस प्लस गेल्याची माहिती. बरं, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा उन्हाचा पारा चांगलाच वाढताय, कारण की उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शेतकऱ्यांना शेतामधील उपयोगी फळझाडं जगवणं सुद्धा कठीण झालंय. नवीन फळबागा देखील संकटात सापडलेल्या आहेत. या हंगामामध्ये लागवड झालेली रोपं सुद्धा या उष्णतेमुळे, उन्हामुळे, हीट वेव्हमुळे जळालेली आहेत. काढणीला आलेला आंबा तसंच संत्र्यावर्गीय पिकांवरही काळे डाग पडताना पाहायला मिळत आहेत. प्रखर ऊन आहे आणि त्यामुळे उभी झाडं सुद्धा या उन्हामुळे करपू लागली आहेत, कारण भूजल पातळी देखील कमालीची खालावली आहे. परिणामी विहिरींनी तळ गाठलेला असून बोरवेलमधील पाणी सुद्धा आटून गेलंय आणि त्यामुळे शेतामध्ये बांधांवर लावण्यात आलेलं फळझाड पाण्याअभावी वाळत असल्याचं चित्र. ही केळीची बाग आहे, उन्हाअभावी कशा प्रकारे वाळली आहे आपण पाहतोय. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस, गारांचा पाऊस आणि त्यानंतर अशा प्रकारची हीट वेव्ह. तिन्ही सीझन्समध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. जाऊयात नंदुरबारमध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा फळबागांना मोठा फटका बसतोय. भर उन्हात पपईच्या रोगांना क्रॉप कव्हर लावून उन्हापासून संरक्षण दिलं जाते शेतकऱ्यांकडून. मात्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये उन्हाळी पपई लागवडीला सुरुवात झालेली असून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लागवड केलेल्या पपईला तापमानामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. क्रॉप कव्हर लावून पपई रोगाचं म्हणजे पपईला कोणताही रोग येऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये या रोपांचं संरक्षण केलं जात आहे. यावर्षी पपईला उच्चांकी असा 18 ते 20 रुपये किलो दर मिळाला होता. त्यामुळे पपई लागवड क्षेत्र वाढणार आहे. मात्र तापमानामुळे नुकतीच लागवड केलेल्या पपईच्या रोगावर सूर्यकिरण पडून खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी आता धडपड करायला सुरुवात केली आहे.